नमस्कार मंडळी, मी निखिल राऊत अलिबाग निखिल या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा वेलकम आहे. आणि आज ॲक्च्युली चाललं आहे कॉलेजला काय चाललं आहे तर सबमिशन आहे आज असाइनमेंटचं. सो तेच घेऊन चाललं आहे. आपण सबमिशन करायचं आहे आणि मग परत लगेच खानावळीत जायचं आहे ऑफिसच्या इथे. म्हणजे तिथे पण काम आहे, थोडंसं सामान वगैरे आणायचं आहे परत. सो आधीच थोडंसं लेट झालं आहे आणि आता निघालो आहे मी कॉलेजला जायला. कॉलेजला जातो, सबमिशन कंप्लीट करतो आणि मग तुम्हाला भेटतो. तर मंडळी जस्ट आता आलो आहे खानावळीच्या इथेच बसलो आहे. कॉलेजला गेलो, माझं बघितलं कॉलेजमध्ये सबमिशन केलं आणि मग डायरेक्ट इथंच आलो. सो बघूया आता सामान का आणायचं आहे आणि आजचा दिवस कसा जातो आहे. आणि मंडे एवढी गर्दी असेल की नाही शक्यता कमी आहे, कारण का उपवास असतो बरेच जणांचा. सो बघूया, सगळं भाजी वगैरे सगळं चालू आहे आतमध्ये काम. जसं आपलं पण दादा आणि आत्या बसलेली आहे. बघू काय काम असेल तर आपण दाखवूया. तोपर्यंत इथंच आहे आता सध्या बसलो. कंटिन्यू करा ब्लॉग तुम्ही. तर मंडळी चाललो आहे आता साईल लिहायला आहे सगळं काकाबरोबर. थोड्या वेळ मग तुझून बसलेलो. आता रजिस्टर ऑफिसच्या इथं झालं, फाईल द्यायचं काकाचं काम आहे आणि बाकीचे पण डॉक्युमेंट्सचं काम आहे त्याचे, तेच द्यायला चाललं. खूप ऊन आहे आणि टोपी पण विसरलो मी. ऊन लागते, खूप गरम होते. म्हणजे इथं चालू आहे आता रजिस्टर ऑफिसच्या इथं. काही डॉक्युमेंट द्यायचे होते तर मी तिकडे डॉक्युमेंट्स करतो. थोड्यात निघू, नीट नाही राहत वारा खूप. तर मंडळी मच्छी घ्यायला आलो आहे काकाबरोबर. काका बऱ्याच दिवसाने आलो का बोलला आपण मच्छी घेऊन येऊ थोडीशी. तेच बांगडे वगैरे घ्यायच्यात. झालं आहे घेतो मच्छी आहे. आज सोमवार असल्या कारणाने थोडी गर्दी नाही आहे आणि जेवणाचा वेळ झाला म्हणून सगळे मच्छी मावश्या सगळ्या मच्छीवाल्या आपल्या घरी जेवायला वगैरे गेल्या. आलं इथे कोलंबी घेतली आहे, कोलंबी साफ करते मावशी तुमच्याकडून घेतले. तिकडे बांगडे साफ करते दुसरी मावशी. गॅरंटी कशी तू वॉरंटी काढली रोल आहे काय. तर मंडळी बघताय इथे आई आणि आजी काय करतात. मिरच्या आहेत आणि एवढ्या मिरच्या कशाला. आणि कुठली आहे दुसरी बोलतात त्याला मिरची. हां तेजा ना, तेजा. आणि ही कुठली एक आणखी नाही ती आपल्या काश्मीरी आणि बेडगी मिरची आहे ती. एवढ्या का. आता आपल्याला मसाला पाहिजे ना, मसाला घरच्यासाठी करायला पाहिजे ना. घरच्या घरी मसाला लागतोय जो. अजून सामान नाही काढले, पहिले मिरच्या कापून घेऊन नंतर भाजताना पण दाखवू आपण. ते हे खराब असतात ना, हे काढा टाकायचे असे डेके काढायला लागतील आता ते सगळे मिरच्या वाळत घातलेल्या आहेत. काही तसंच मोडतात, काही तसंच घेतात डेके नाही काढत. काही लोक हे डेके असे काढत नाही. काही लोक त्यांना म्हणजे जास्त वेगळ्या मिरच्या सगळ्या वेगळ्या आहेत पण त्यांनी मिक्स करून दिल्यात. आता काय या कुठल्या आहेत. हे आई काहीतरी वेगळी बोलला तो कलरवाली. आणि त्या ती शंकेश्वरी आहे आणि तिकडे आहेत त्या ही बेडगी आणि काश्मीरी. अच्छा, तिखट कुठले. तिखट तेजा आवडी ही तिखट आहे तेजा आई. आपण जास्ती घेत होतो, तू बोलला नको. ह्या बारक्या आहेत का. या मोठ्या लांब मोठ्या त्या
पण त्या आता कापून ठेवले काही मंडळी बघताय कसं सुकत लावलेलं आहे. साफ करायला लागतात, ज्या कचरा निघतो त्याच्यात. ही थोडीशी ओली होती, ती कमी वजन आता होईल त्यांचं फक्त. अच्छा नाही काल एकदम ती ताजी आलेली होती ना, म्हणून ती पटकन बघताय मंडळी. पापा म्हणाले इकडे पप्पा पण आले शूट करायला. सगळ्या घरच्या मसाल्यांसाठी लागणाऱ्या मिरच्या. खानावळीसाठी लागतो तो अजून वेगळा मसाला. हा घरच्यासाठी ना. त्या खानावळीमध्ये मिरच्या जवळजवळ 7-8 प्रकारच्या असतात. हा तो चांगला, तो पण नाही मसाला चांगला. आपला आगरी मसाला हे घरी हवे ना. हे सगळं संध्याकाळी ना, उद्या मस्ताना दाखवतो. आता हे जोपर्यंत सगळे सुकत नाहीत नीट तोपर्यंत भाजून आता ते बी काढायला लागेल. त्याचा बी वेगळा भाजायचा, मिरच्या वेगळ्या भाजायच्या. गरम मसाला आहे आपले, गरम मसाला आहे तर आपल्याला जवळ 18-19 प्रकार असतात आपले गरम मसाले. गरम मसाला. बघताय मंडळी आपल्या टेरेसवरच हळद घातलेले आहेत. पण लावलीत जातात झाडांची. कशात? ह्याच्यात हा एक आहे, हा जर्मनचा, हा गोंडा म्हणजे मखमाळा आपण बोलतो ते. आणि ही बी 1, 2, 3, 4 प्रकारची फुलं लावलीत त्याच्यात. हा हे गुलाबाची फुलं बरेचसे फुलं आहे. पण टॅमॅटो आहे ना. आता नवीन झाड लावलं टॅमॅटोचं, आता त्याला फुलं यायला लागली तिथं. हा बा आलाय ना. ते झालं कांद्याची कांदे पण आले. कांद्याची पात लाव, म्हणजे पात नव्हती लावली त्याच्यात. आपली मेथी कोथिंबीर आणलेली ना, त्याच्यात त्या आलेल्या ते लावले. पाणी नाही घातलं त्याला. बघताय इकडे पण झाड खूप झालं. हा बघ गुच्छा कसा आलाय. 2, 3, 4 यांचा एकच गुच्छा आहे. कमी काय हे पण टाकू आपण आता सुकल्यावर त्याच्यात मसाला. आपल्या इथल्या गार्डन मधल्या मिरच्या. हा सुकायला पाहिजे त्या. आणि हे बघ गुलाबाचं झाड, ते आपल्याकडे मम्मी आजी होती बघ, काटकर होते ते दिलेलं झाड आहे, ते वारले आता. हे आहे मोगऱ्याचं. किती फळ आलेत आता. मोगऱ्याचं आपण आला नाही एकदा, त्याला शूटिंग करू ना. मी घेईन काय असतं ना, काकीन दे. चटणी आहे कशी सँडविच पार्टी चालू आहे. आणि ॲक्च्युली पात्रे काका आणि काकी आहेत, त्यांचं सेंड ऑफ पार्टी आहे छोटीशी. ते परत त्यांचं लंडनला चाललेत. वर्क फ्रॉम होम जरी असतं तरी त्या कंट्रीमध्येच राहिलं पाहिजे. इम्प्लांटॉलॉजिस्ट आहे ते. माझ्याकडे ॲडव्हान्स इम्प्लांट्स असतील त्यावेळेस ते येतात आणि जनरल झर मंडेला ते असतातच संध्याकाळी. आणि बाकी इथं स्पेशलिस्ट ऑन ऑफ जसे करन्सी तसे येत असतात. कॉफी वगैरे पाहिजे. ते असं तर मला वाईट वाटतं की एवढं बसवणं क्लिनिक छान आणि चांगलं नाव झालं अलिबागमध्ये क्लिनिकचं. आणि त्याचं सगळं नाही काय खूप वेळ घेतला ना तर मग मुली नाही आहे. आत्ताच मिहिका आज तिला मी आणत होते, आतापर्यंत ती काही बोलली नव्हती. आधी का पहिल्यापासूनच म्हणत होती मला नाही जायचं आहे. पण मिहिकाला शाळेत मी गेले तिच्या फ्रेंड्सला भेटायला, टीचर्सबरोबर फोटो वगैरे काढायला. तर ती कारमध्ये ढसा रडणं चालू होतं, मला नाही जायचंय, माझे फ्रेंड्स इकडे, आय डोंट वॉन्ट टू गो.
म्हटलं अरे फ्रेंड्स बनतील नवीन, नाही असं नाही होत तसं नाही होत. मग पुढे अजून वेळ काढला तर ते डिफिकल्ट होतं. बॉन्डिंग इकडे आणखीन होणार आणि मला अजून शाळेत तोपर्यंत बदललं तर ठीक. अजून मोठे झाले तर मग त्या नाही येणार. मानसिकता थोडी तशी आहे तर बदलेल. ते वर्षभरात विसरून जाईल. लहान आहे. तुला म्हटलं 50-50. नाही 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 तसं नाही. जे तुम्ही सांगितलंय मला 3 कोटी रुपये कोण देईल सगळ्या केसेस त्याला चालू अजून काय सांगितलं त्यांनी आधीच सांगितलंय. पण अलिबाग काय सोडणार? हा गैरसमज हे अलिबागला हा सोड. मोड गैरसमज आहे. नाही तो हे जा अलिबाग सोडू शकणार. जा. हे नाही सोडणार. त्यांना कुठे जायचं तिथे हे नाही सोडायचं. ते जाऊन येऊन करते. तू विचार करून बघ की शूट करते ते जायचं इकडे उद्या बघेल ती. तिला पण माहिती आहे अलिबाग सोडून जाणार नाही ते. 40 वर्ष झाली 40 years. नाही जास्त किती काय जाणार नाही. 8 वर्ष जास्त झाली मी इथे. काय सांगता नाही पण पोरगार लावलं आणि नेलं तर माहिती. रेखा तर पहिली जाईल. 85 ला किती 38 वर्ष झाली अलिबाग. मी 78. मी पण नाही जाणार. नाही, अलिबाग सोडून नाही जायचं. कारणच नाही ना. हा? आजोबाच्या गावात झालं ना मी अलिबागला आलो तेव्हा अलिबागला 5:30-6 वाजता लाईट लावायला लागायचा. तो जर 5-10 मिनिटं उशीर झाला तर ट्यूब लागायची नाही. अशी परिस्थिती. व्होल्टेजचा प्रॉब्लेम होता. इतकी वाईट परिस्थिती. 7 वाजता सगळं बंद व्हायचं. किती साली आला? 78. हो 7 वाजता सगळं बंद व्हायचं. 7 नंतर तुम्हाला खायला पाहिजे असेल तर काय मिळेल दुसऱ्या दिवशी. कुठे ते दादरला तिथे. दादरला अलिबागचं सांगतो. त्या दिवशी त्यांनी घर दाखवलं अलिबागचं ना. सांगतो. नाही, बऱ्याचदा अलिबागला सुट्टी नाही, दादरला. 85-86 झाले कुठे? त्यावेळी तेव्हा तू किती वर्षाचा होता? 8. म्हणजे आम्ही कॉलनीतनं चालत यायचो इकडे. सुधाकर भोजनालय होतं ना इथे. सुधाकर हा, इथे होतं. ते तेवढंच होतं. तेवढं बाकी होतं मध्ये का? काही नाही. ते मध्ये आता श्रीपाद झाले आणि काही नव्हतं. हे इथे आता आपलं ते मुथूट फायनान्स आहे तर तंगण्याच्या समोर तिथे डोंगर होता. चढून यायचं सिव्हिल हॉस्पिटलला जायला. मला एकच ती पागाची गल्ली ती तिथूनच तो रोड होता. त्यांच्या फुलवड्याच्या दुकानाच्या मागे. बाजूला काहीतरी झाड होतं कसलं तरी तिथं. गोल असं काहीतरी झाड होतं ना तिथे. तिथे दुकान- हा. खूप आठवतं. ती लहानपणी जागा सिव्हिल नव्हती. हॉस्पिटलला होती ना. तिथे नाटकं व्हायची. चालू होतं. हा. सिद्धराज कला मंदिर ते नावाचं. इकडे हा जो आम्ही रोडला ऐकलं आहे, मध्ये सिद्धराज आहे. कला मंदिर. हा जो रस्ता आहे ना स्टँडर्डचा ते सिद्धराज कला मंदिर भाऊसिंगचं. माझी आईने तिथे असं नाटकं सांगितलं. व्हायची. आई नाटकं व्हायची. तिथे- तिथे आम्ही तो फिरायला रस्ताच नव्हता. तो असं लेफ्ट तिथं मंदिराच्या इथून जातो. मंदिराच्या तो इथून रस्ता. जातो. तो रस्ता होता. सुधाकर आणि तो इकबाल होतं. तर मंडळी गप्पा गोष्टी चालू आहेत मस्त असे जुने जुने आपल्या काळातलं सगळे अलिबागमध्ये कोण कसे होते हे सगळं सांगतायत. त्यावेळी वाटेल श्रीबागमध्ये तेव्हा त्या एसटीडीचा भूत होता. खाली पाहुणे आले. त्याच्यापुढे स्टँडच्या पुढे सगळं खाणं होतं. काहीच नव्हतं. फक्त ती व्यायाम शाळेची गल्ली होती. डायरेक्ट. असं म्हणतो की मुली युनिव्हर्सिटीला ये गेल्या की तुमचं- आपण परत अलिबागला यायचं. या तुम्ही पण या सगळ्या तिच्याजवळ तुम्ही राहा. थँक्यू सो मच. या डोळू सर. हे घेते. नंतर देखील एक सेल्फी मी तर आहेच अजून थोडे महिने. लॅबरेट होत राहते. मॅडमचं एक ओव्हरऑल हायजीन वर लेक्चर ठेवून देऊ. हा मॅडम सगळ्यांना ते वराड निघाले लंडनला आपण ना. तसे सोसायटीने निघाले लंडनला आपली. ओके. चालतंय. लंडनला जायचं जे वर्ष ठरेल ना त्याच्या 10 वर्ष आधी आम्हाला प्लॅनिंग करायचं. असं अचानकच प्लॅनिंग केलं ना. 10 वर्ष आधी आम्हाला प्लॅनिंग करायचं. म्हणजे 10 वर्ष मला प्रत्येकाच्या दारात जाऊन बेल वाजवायला लागेल. जायचं ना. मी चालत जाणार आणि काठी घेऊन जाणार. म्हणजे आपण तोपर्यंत आपण म्हातारे होऊ. तोपर्यंत आपली पोरं घेऊन जातील आपल्याला. एखादं तर जाईलच. एकदा गेला ना की मग परत होतो नाही तर ह्यांचा हर्ष जाईल. हर्ष पुढे शिकायला बाहेर जाईल 100.
जॉबला नाही, जायचं. नाही, खूप छान आहे म्हणजे आम्ही आता इतके देश फिरलो पण आम्हाला ते लंडन बद्दलचं प्रेम म्हणजे असं नाही की तिथे तिथले आवड किंवा तिथे इतके वर्ष राहिले खूप छान आहे, मस्त आहे. एकदम होळी आता हा जातोय लगेच विकेंडला होळी पार्टी आहे. त्याची होळी पार्टीची तिकीट ऑलरेडी काढलेली आहेत. छान वाटलं पण सगळे आपण एकत्र राहिलो एवढे सगळे असे दिवस चांगले ठेवा. मेमरीज यार आम्ही इंडियाला येऊ तेव्हा येऊ सगळ्यांना भेटायला पण तुम्ही पण कधी आलात तर नक्की फोन करा. आणि म्हणजे असं बऱ्याचदा लोक केसरी मधून येतात आणि याच्यातून येतात पण आम्हाला फोन करतात मग आम्ही त्यांना कुठेतरी भेटायला जातो की त्यांना घेऊन येतो. म्हणजे असं बऱ्याचदा त्यांना लांब लांबच्या हॉटेलमध्ये ठेवतात कारण केसरीवाले सिटी मध्ये नाही ठेवत पण आम्ही मेक शुअर की जाऊन भेटतो किंवा त्यांना घेऊन येतो काहीतरी असं करतो. सो कळवा टूर मधून आलं तरी कळवा. थँक्यू. काय ना घरात पण कोणी ना कोणी नाही रे जुने दिवस खरंच मजेचे आहेत. असं वाटतं होतं नातवंड आम्ही सगळे एकत्र 20-21 जण एकत्र. त्या दिवशी अजून एक आठवडा आधी आम्ही ते होळीचा आंब्याचा पाला पाचोळा पडायचा ना ते स्वतः लाकडं बिकडं शोधायला सुरुवात रात्री निघायचो आम्ही. दापोलीला आपल्याकडे महिनाभर आधीपासून किंवा आपल्या कोकणात महिनाभर आधीपासून त्याला पिल्ल म्हणतात. आज गेली ती कुठच्या गल्ली ती त्यांनी शोधून कुठेतरी आणायची इकडची वस्तू तिकडे तिकडची वस्तू. आणि हे चोरायला जायचं तेव्हा शेंगा चोरायला जा, कांदे चोरायला जा, कोंबड्या चोरायला जा, हे सगळं असं वाघोली ती खूप मजा आहे. खूप जास्ती मजा आहे. म्हणजे बायका बाहेर त्या वस्तूच नाही ठेवायच्या बाहेर वस्तू ठेवली की ती गेलीच. रामायण लागलं की फुलं अशी काढायच्या पाकळ्यांच्यातून आणि अशी उडवायची रामाचा आलं की शुकशुकाट बरोबर. फक्त रामायण बघण्यासाठी त्या काळच्या रामायण बघण्यासाठी फक्त रामाचं सगळं बघण्यासाठी मजा यायची. आणि मूवी पण तेव्हा अर्धा लागायचा. अर्धा ह्या आठवड्यात पिक्चर लागायचा अर्ध्या आठवड्यात मग ती आठवण ठेवायची स्टोरी आणि मग ती पुन्हा पुढल्या आठवड्यात पिक्चर लागायचा. तेव्हा टीव्ही कोणाकडे होता. पिक्चर असायचं संध्याकाळी आणि ते छायागीत चित्रगीत नंतर तो एक बाबा सेगलचा एक कार्यक्रम कुठला तरी यायचा. नुक्कड गोट्या सिरियल ती गोट्या सिरियल नुक्कड आणखी नुक्कड तर फेमस होती. ती शाहरुख खान ती रविवारची लागायची ना. परत रात्री ते किल्लेकार असते या मजा यायची त्यावेळेला सगळं. कुठला बघायचा तो हे लावायचा शोध लावायचा तो कुठला 1-0-0 हा नाही व्यंकेश बक्षी व्यंकेश बक्षीचा माहिती मालगुडी डेजचा ती म्युझिकच सुंदर होती. ती अशी म्युझिक ती एक खूप मजा यायची. ते वेगळं होतं ते दिवस वेगळं होतं सगळं. आणि अरे तेव्हा क्रिकेट म्हणजे किंवा तुम्ही शाळेतून आल्यावर तुम्ही काय करायचा शाळेत दप्तर टाकायचं आणि आम्ही दप्तर घेऊनच वडील यायच्या 7 वाजता घरी यायचो. वडील यायच्यात घरी यायचो आम्ही. हे असे तिथे दरवाजा त्यातून दरवाजा आई दप्तर आणि तिथून अरे खा काहीतरी कसलं खायला. आम्ही पार ग्राउंडवर तिकडे पुढे पोरं धावत जाऊन फर्स्ट टाइम बॅट लावून मोकळे. तुला माहिती एक अजून आट्यापाट्या गेम येतात माहितीये वाघ्या आणि ते आट्यापाट्या होळीच्या टायमिंग खेळतात. आम्ही वाघोलीला राहायचो तेव्हा तिकडे खूप होतं हे सगळं. ते असे चौकोन आखायचे आणि त्यात असायचं. वाघोलीला खूप जास्ती आम्ही खेळलो. वाघोलीला खूप मजा केली. 13-12 वर्ष राहिले. 12 वर्ष वाघोलीत होता. इथे एक वेडी होती माझी वाघोली
तिला वडा म्हणायचे वडा माहिती हां तर मला माहीत नव्हतं. तर म्हणजे जस्ट आता आलो आहे खानावळीजवळ, कारण का आजचा दिवस आपल्या खानावळीसाठी स्पेशल दिवस आहे, कारण का आजच्याच दिवशी आपण खानावळीची ओपनिंग केलेली आणि आज पूर्ण 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आपल्या खानावळीला. सो त्याच्यासाठी आपण इथे आलेलो, थोडंसं डेकोरेशन वगैरे केलेलं हलकं फुलकं, बाहेर हार वगैरे लावलेला आहे आणि सगळेजण येऊन गेले. दुपारपर्यंत काहीच नाही, सगळं कामच होती चालू, म्हणून काही जास्ती शूट वगैरे हल्ली करताना येत नाही, कारण का कामच वाढलेली आहेत पूर्ण आणि ऑर्डर्स वगैरे असतात. सो म्हणून मग जास्ती शूट नाही करताना येत. आत्ता आलो आहे आणि मी आणि आई आलो आहे, बाहेर बाजूला कस्टमर्स वगैरे आहेत. मी आता बसलो आपल्या झेरॉक्सच्या दुकानात बसलो शॉपमध्ये. थोड्या वेळ दाखवतो तुम्हाला, तो मस्त हार वगैरे केलेला आहे आणि थोडंसं सेलिब्रेशन असेल तर करूया. पण आजच्या दिवस आपण पूर्ण दिवस फ्री गुलाबजाम ठेवलेले प्रत्येकाला, जे जे कस्टमर येतील, जे जे आपल्याकडे जेवायला येतील, प्रत्येक थाळी प्रत्येक डिशमध्ये फ्री गुलाबजाम आपण ठेवलेले. सो यस, मस्त वाटते, आनंद होते की एवढ्या वर्ष झालं आपल्या खानावळीला बघता. खूप मस्त वाटते आणि थोडं दाखवतो तुम्हाला खानावळी आपली मस्त. तर म्हणजे बघताय आपल्या खानावळीला झालेत 1 वर्ष पूर्ण आणि आपले 3 बिझनेसेस आहेत इथे. श्री समर्थ कृपा रिअल इस्टेट अँड डेव्हलपर्स, इकडे राऊत बंधूची आपली आगरी खानावळ आणि ती श्री समर्थ कृपा टायपिंग अँड झेरॉक्स सेंटर. इथे आपले लायझनिंग पण होते आणि खरेदी खत परत साठे करा आणि त्याचबरोबर आपल्या रजिस्ट्रेशन होतं आपल्या इथे. सो खूप काही आहेत बिझनेसमध्ये. आपण नक्की एकदा व्हिजिट करा आणि खानावळीला पण, शॉपला पण आणि आपल्या बिझनेसला पण. आत्ताच बंद केलं आहे कारण का वेळ चालली आहे, निघून काढली आहे आणि ऑफिसचं आता काही काम नाही आहे तसं. सो आत्ता इथे आलेलो आणि खानावळमध्ये आहे थोडीशी गर्दी आहे, लोक आहेत खायला आणि इकडे पण ओपन करून ठेवलेलं थोड्या वेळ. मग अशी काका वगैरे होते, मानस होता, नुपूर होता, तर गेलेत सगळेजणं. आई आहे आतमध्ये, छोटंसं असं छानसं. मग अशी सगळेजणं होतो आणि येस बघूया. काय सगळं जेवण आहे, व्हेज आहे आज, व्हेज भात आहे, मटण वगैरे पण. 2 थाली चिकनचं ना, 2 चिकन थाळी तिकडे आहेत. कस्टमर बसलेले आहेत. कस्टमर सगळे आणि आपल्या खानावळीचं कार्ड सुद्धा आहे ते बघताय. राऊत बंधू आगरी खानावळ अलिबाग स्पेशल काळं मटण. इथे फोन नंबरसुद्धा आहे आणि या साईडला ॲड्रेस आहे आणि स्क्रीनशॉट काढून जर तुम्ही QR कोड स्कॅन केला था तर तुम्हाला डायरेक्ट गुगलवरती ॲड्रेस मिळून जाईल आपल्या खानावळीचं. सो यस, आहे कार्ड, ॲड्रेस बघून घ्या. राऊत बंधू आगरी खानावळ. अरे केक कापायला फटकन. अरे अरे पटकन अरे असं ते काय झालं मी काय आपण घे तर घ्या घ्या. हा तू तर बस घे उचल. हां घ्या. बर्थडे टू यू. हॅपी अॅनिव्हर्सरी. हां हॅपी अॅनिव्हर्सरी. दोन्ही 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 आहे. चला पण थोडस थोडं घ्या तुम्ही. मी गोड नाही. जरा सगळ्या
आम्ही तुला बसलो. असं खाऊन टाक. घे बेबी थोडासा. नाही मला हे दे खायला. आता मी खात नाही. जरासं खा थोडं. नाही बेबी. अरे आता ते घेऊ. हे देते पण त्याचा भरून तरी बरं नाही खाय. मी खातो. ते मी भरवतो. नाही मी मी भरवतो. अरे नको तू नंतर खाशील. हे हा तू खा रे. मी ब्रेड हे ते खा. आणि हॅपी अॅनिव्हर्सरी हो. हॅपी अॅनिव्हर्सरी. एक मी हॅपी बर्थडे. हा एक सेकंड. दोन पण. अरे खाल्ला मी. अरे हे बघ. अरे गोड नाही खाल्ला. अरे गोड हे बघ काढला सगळं. धन्यवाद. शिवा तुमचं धन्यवाद. तर मंडळी आताच जस्ट असंच राऊंड मारायला चाललंय. बरेच दिवस आहे पप्पा बोलले की राऊंड मारूया. आई मी आणि पप्पा चला राऊंड मारायला आता. बघूया कुठे असंच जाता येईल असं जाऊया. तर मंडळी चाललंय असंच पुढे आता मांडवा रोडला चाललोय. तर बघू कुठे चाललं आपण. जस्ट राऊंड मारतात आता. आईला तुला एक मी पण राऊंड मारते. आमची दिशी होती. या दिशी झाल्यानंतर आता एक राऊंड मारायला चाललं आता. आज दुपारपासून मसाल्याची तरी आपली होती. चालेल आता परवा वगैरे भाजायला घेऊ. तुमच्या भाजायला घेऊ. लाईटला दिसतंय ना उजेड आहे ना. नाही बंद झाली. आज आपल्या खानावळीला पण वर्ष झालं ना. 1 वर्ष झालं आज 1 वर्ष झाला खानावळीला. मग असे तुला गुलाबजाम नाही मिळाला ना निखिल. नाही मी दुपारी खाल्लेलं. मी खाल्ला आता एक आणि मानसने 2 खाल्ले. माणूस आला होता तिथे. होता मानस पण होता नुपूर पण होता. हो काय. हो होता. सगळेजण होते. दोघंही चाललोय. ऍक्च्युली उद्याची तयारी चालू आहे म्हणून उद्याची तयारी चालू होती. सगळेजण उद्या आपल्या तुला गेमला जायचं ना. मॅच आहे. काय जायचं ते पण तुम्हाला सांगेन मी नंतर. सो आता असंच राऊंड मारतोय. आपण राऊंड मारायला असं पहिल्यांदाच जातो ना. हां राऊंड मारायला तर म्हणजे जातो. मीनताईच्या घरात. हां इकडेच. यस बघूया कुठपर्यंत जाता येईल. मसाल्याचा नंबर लावून ठेवा सगळं. कसली लाइटिंग आहे काय.
चलो हो या चलो बाय 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 बाबू चल काय घरी हा निघालोय. काय काय ते घेतलं शेगडी येते कशाला ते ते तिकडे नाही. म्हणजे आता निघालोय घराच्या इथून चाललोय. हे ॲक्च्युली आहे अक्षय खन्नाचा बंगलो. त्याच्यात आपण एक्झॅक्ट साईडनेच चाललोय. कंपाऊंड जेवढी दिसते ती फिल्म स्टार अक्षय खन्ना त्याचा बंगलो आहे. इकडे एक गेट होता आणि इकडे एक गेट आहे. अजून पुढे तिकडे पण गेट आहे 3 गेट आहे पुढच्या त्या मागच्या साईडला. आणि हा आपण चाललो शॉर्टकटनी आपल्या घराच्या इथून. आता हा रोड आपण एक्झिट करू मेन मांडवा हायवेला. मांडवा जेटी हायवेला 2 मिनिटातच दाखवतो तुम्हाला. ॲटली 5 मिनिट्स लागतात आपल्या घरून मीन्स मामाकडे ते जेटीला यायला 5-10 मिनिट्स. रोड खराब आहे म्हणून. नाही तर हे माझ्या मित्राचं घर. हे फार्म स्टे आहे रानवली फार्म. अच्छा संदीप मात्रे. ओके दिसते आपल्याला. मांडवा जेटीच्या इथेच आहे. अच्छा होय हाय. हा आलो आपण मेन हायवेला. मीन्स मांडवाचा जो हायवे आपण इकडून येतो अलिबाग साईडनी या साईडनी येतो तो इथे कनेक्ट होतो. आता इथून किती जवळ आहे. आता इथून मांडवा जेटी बघताय तुम्ही किती जवळ आहे तुम्हाला दाखवतो. 2 Hardly मांडवा जेटी. 2 मिनिट्सवर आहे आणि विजिबल आहे. चला बघत राहतो मला समजेलच थोडंसं पुढे गेलो की. येस तिकडे बघताय ते तिकडे लांब लाईट्स दिसतात ते आहे मांडवा जेटीच पोर्ट आपला. आलो. तुम्ही आता कधी गेले? येस बघताय ना. मीटिंगला नाही गेलो आम्ही मुंबईला. हे आहे मांडवा जेटी आणि आपण बघितलं किती काही मिनिटातच आलो. किती आपल्याला 4 मिनिटं लागतात. येस तोकड्यातून मांडवा ते यायला. सी वी आर ॲट मांडवा पोर्ट. ही आहे एंट्रन्स मांडवा जेटी. मांडवा जेटी. या साईडला इकडे गेलात तर रोरोसाठी जाणार आहे. या साईडला आपले नॉर्मल कॅटामार चार्जिंग स्टेशन आहे. तिकडे चार्जिंग स्टेशन पण आहे या वेळेला इन्स्टॉल केलेले आहेत. आज बघताय हा आहे मांडवा बीच. खाली बघितलं तर मंडळी बघताय आता कार पार्क केली आणि समोरच पाणी आहे. ॲक्च्युली जेटीवर होत आपण जे पार्किंग करतात कार सगळ्या ते आहोत. ते चंद्राचं कसं पाण्यात प्रतिबिंब पडतं. मस्त वाटते. परफेक्ट स्पॉट लावला आणि पाणी पण वरती भरती आहे म्हणून पाणी एवढं जवळ दिसतं. भरती चालू झाली आता. ते लोक तिकडे फिश पकडतात. लाईट्स दिसतात हलक्या हलक्या. येस तर मंडळी जस्ट स्टॉप घेतलेला आहे जिराटच्या इथे आणि आईस्क्रीम घेतलं. मी कोण घेतलं आहे. पप्पाने शुगर फ्री कुल्फी घेतली आहे आणि आईने पण कुल्फी घेतली. चौपाटी कुल्फी. कुठली चौपाटी काय माहिती. पण कुठली चौपाटी आली मध्येच. जिराटची चौपाटी. तुझ्या मामाकडे. कशी आहे? कशी आहे? छान काय हे पण चांगलं आहे पण शुगर फ्री काय ना गोडच शुगर नाही. फ्री आहे. शुगर फ्री ते गोड कशी जास्त अजिबात गोड नाही. आणि मी घेतलं
घेतली आहे फोकस कर हां चोको ब्राउनी. चाललोय परत घरी. हां घरी चाललोय. त्याला पण पाहिजे होती पण एक 3च घेतलेलं म्हणून सॉरी. कुठेतरी नाही किंवा कुठेतरी जात असं. बघा घोडे. तर मंडळी जस्ट आलो घरी आणि तर लेट झालं आहे तर वरती चाललो आहे आणि ब्लॉग एंड करायचं द्यायचं आहे. आणि पप्पा तिकडे गाडी पार्क करतात. चालू आहे वरती. सो व्हिडिओमध्ये काही आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका. जेव्हा पण मी नवीन व्हिडिओज असतील ते अपलोड करीन ते तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जातील. सो येस हा व्लॉग पूर्ण मिक्स होता आणि खूप काही त्याच्यात शूट्स एवढ्या दिवसाचं घेतलेलं होतं ते मी ॲडअप केलं आणि ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. बरेच दिवसांचे शूट्स होते, काही चांगलेच आणि काही मोमेंट्स होते ते सगळे शूट केले तेच तुम्हाला दाखवले. सो आता ब्लॉग तेच एंड करतो आहे. भेटूया आपण पुढल्या ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर अँड बाय बाय.